बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा आक्रोश मोर्चा होता। महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांसमोर राष्ट्रपतींना निवेदन सुद्धा पाठवले। बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। ते सराई सोसाई याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी झालेली होती आणि आता सर्वदूर अशा प्रकारचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देश पातळीवर आंदोलन सुरू झालेलं आहे। हे महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे, कारण काय की तिथं 4 बौद्ध आहेत, 4 ब्राह्मण आहेत आणि एक कलेक्टर हा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारची ती त्या ऍक्ट मध्ये ती समिती असल्यामुळे बौद्धांचे कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाहीत। त्याच्यामुळे हा जन आक्रोश अशा प्रकारचा उपडून आलेला आहे। आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की सर्वांचे जे श्रद्धास्थान आहे ते सर्व आपापल्या ताब्यात आहेत, परंतु आमचं जे महाबोधी महाविहार आहे हे इतर लोकांच्या ताब्यात आहे, ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या हातातून मुक्त करण्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे। हा 1949 जो ऍक्ट आहे हा लवकरात लवकर रद्द करण्यात यावा आणि आमचं जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। इतर देश सुद्धा या आम्हाला पाठिंबा देत आहेत, कारण की या जगामधलं एक नवीन आश्चर्य आहे हे की तथागत भगवान गौतम बुद्धाचं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नसून मनुवादींच्या ताब्यामध्ये आहे। आमचं विहार आमच्या ताब्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आदरणीय भीमराव आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई चालू ठेवतील।